प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना जय ख्रिस्त सलाम. आणि खूप आनंद होतोय पुन्हा एकदा मी आपल्या समोर आहे. आणि आजचा विषय आहे आपलं शरीर. शरीर हे देवाचं मंदिर आहे असं आपलं बायबल सांगतं. आणि खरोखरच या शरीराची निगा राखणं, शरीराची काळजी घेणं, शरीराच्या प्रत्येक गोष्टीसोबत आपण असणं, कारण या शरीरामध्ये आत्मा वसतो, या शरीरामध्ये देवाचं पवित्र स्थान आहे. आणि विशेष करून परमेश्वर आपल्याला या शरीराद्वारे अनेक गोष्टी करण्यासाठी प्रबळ करत असतो, पुढे घेऊन जात असतो. हे समजून घेत असताना आपल्या शरीराची आपण काळजी किती घेतोय. आपण या शरीराला एका कचरा कुंडीसारखं तर तयार केलं नाही ना, की आपण त्यामध्ये व्यसनं पण करतोय, वाईट पण वागतोय, वाईट पण बोलतोय, वाईट गोष्टी पण करतोय. शरीराद्वारे जी कर्म आपण करतोय ती कर्म कोणती आहेत, मला वाटतं यावर आज आपण विचार करणं आवश्यक आहे की माझ्या शरीराची कर्म कोणती, मी कोणत्या पद्धतीने वागतोय, मी कोणत्या पद्धतीने बोलतोय. मी व्यसन तर करत नाहीये ना, मी व्यभिचार तर करत नाहीये ना, मी अनेक लोकांना फसवत तर नाहीये ना. माझ्या शरीराद्वारे मी या लोकांना फसवण्यापेक्षा स्वतःच्या शरीराचा तर नाश करून देत नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला खूप सुंदर जीवन दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला या जीवनामध्ये जगत असताना आपण अतिशय सुंदररित्या आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि खूपदा विचार हा पण येतो की आपण नेमकं काय करतोय. आपल्या शरीरातून आपण किती वाईट कर्म करतोय. आपण जरी वरून खूप चांगले दिसत असलो, वरून आपण खूप सगळ्यांना आवडत असलो, तरी मनामध्ये काय चाललेलं आहे, तुमच्या मनात कोणता विचार चाललेला आहे, तुमचं शरीर कोणत्या गोष्टी करण्यासाठी तुमचं पाऊल पुढे जात आहे, वाईट गोष्टी करणं, तुमचे हात काय करतायत, तुमची डोळे काय करतायत, तुमचं जीभ काय करते, तुमचं नाक काय करतंय. जे जे परमेश्वराने अवयव दिले ती अवयव नेमकी परमेश्वराने दिले त्याच गोष्टीसाठी आपण उपयोग करत आहोत का त्याचा गैरमार्गाने उपयोग करत आहोत, मला वाटतं याचाही विचार करणं आवश्यक आहे. कारण शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराची काळजी घेणं मला आवश्यक आहे. आपल्या चर्चमध्ये, आपल्या घरामध्ये आपण कधीही कचरा ठेवत नाही, कधी घाण ठेवत नाही, आपण ते स्वच्छ करतो. मग हे शरीररूपी मन आपण कधी स्वच्छ करणार आहोत, मला वाटतं याचा विचार करणं आवश्यक आहे. परमेश्वर तर क्षमा करायला तयार आहे, 7च्या 70 वेळा क्षमा करायला तयार आहे, परंतु या शरीराची काळजी घेणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आपल्याला हे एवढं सुंदर शरीर परमेश्वराने दिलंय, ज्या शरीराद्वारे आपण अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. मला वाटतं या शरीराचा नाश करण्याचा कोणाला अधिकार नाही. ही वेळ आहे, आज पण वेळ गेलेली नाही. आजपासून पण तुम्ही सुरुवात करू शकता की आजपासून आपल्या शरीराला एक नव्याने रचण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्यामध्ये असणारी वाईट व्यसन, आपल्यामध्ये असणारं दारूचं व्यसन, आपल्यामध्ये असणारं व्याभिचाराच्या गोष्टी, आपल्यामध्ये असणारे वाईट थिंकिंग, मला वाटतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण ते काढून टाकणं आवश्यक आहे. जर हे आपण काढून टाकलो तरच मला वाटतं खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल आणि या शरीररूपी मंदिराला आपण खूप चांगल्या रीतीने सजवू. बघा, ज्यावेळेस तुम्ही चालता त्यावेळेस तुमच्या बाह्यकारी रूपावरून लक्षात आलं पाहिजे की तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे पाईक आहात आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही चालत आहात. बघा, अनेक धर्मामध्ये शरीराला खूप महत्व आहे. माझे काही विधर्मी मित्र पण ऐकतायत, मी त्यांना पण सांगू इच्छितो की शरीराची काळजी घ्या. अनेक धर्मामध्ये शरीराला मंदिर म्हटलेलं आहे, बायबलमध्ये तसंच सांगितलेलं आहे. आणि मला खात्री या शरीररूपी मंदिराची आपण नक्की काळजी घेऊ आणि परमेश्वर आपल्यापासून सर्व वाईट गोष्टी काढेल. जेव्हा शरीर सुंदर करू ना, जेव्हा या शरीररूपी मंदिराला आपण जपू ना, बघा तुम्हाला मी सांगतो, आपापच तुम्हाला आशीर्वाद यायला सुरू होतील, आपापच तुमचे संकट दूर होतील, आपापच तुमच्या काळजा दूर होतील, आपापच तुम्ही ज्या कल्पना करता त्या सर्व कल्पना तुमच्यापासून दूर जातील, एवढी तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो. कारण अनेक अशा साक्षी आहेत. तुम्ही किती सहनशील आहात हे तुमच्या शरीरावरून दिसतं, तुम्ही किती चांगले बोलता हे तुमच्या शरीरावरून दिसतं, तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता हे तुमच्या शरीरावरून दिसतं, तुमच्यामध्ये आत्म्याची 7 फळं आहेत का हे तुमच्या शरीरावरून दिसतं. त्यामुळे आपल्या शरीराला आपण जपण्याचा प्रयत्न करू, या मंदिराला जपण्याचा प्रयत्न करू. आपण बाकी मंदिराची काळजी घेतो, पण या शरीररूपी मंदिराचं काय, तर हे आज आपण संकल्प करणार की माझं शरीररूपी मंदिर मी खूप जपणार आहे. यातल्या सर्व अमंगळ गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाहीत त्या मी माझ्यापासून दूर करणार आहे. बघा किती मोठे आशीर्वाद परमेश्वराचे तुमच्याकडे धावत येतील आणि सर्व अरिष्ट, सर्व सैतानी कृत्य तुमच्या घरापासून दूर झाल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री देऊन तुम्हाला मी सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. बघा, परमेश्वर या वचनाद्वारे, या आजच्या संदेशाद्वारे तुम्हाला नक्कीच आशीर्वाद करेल. एक लहानशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी संपवतो. स्तुती धन्यवाद परमेश्वरा, तुझी दया आणि कृपा आमच्यावर असू दे परमेश्वरा. शरीराद्वारे घडणाऱ्या सर्व अमंगळ गोष्टी आमच्यापासून तू दूर कर आणि तुला आवडणारं हे शरीररूपी मंदिर बनव, ही तुझं प्रार्थना करतो परमेश्वरा. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील आम्हाला तू क्षमा कर आणि नव्याने पुन्हा परमेश्वरा आम्हाला पुढे घेऊन जा, ही तुझं प्रार्थना करतो. ऐकणाऱ्या प्रत्येकावर आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकाने आपल्या शरीररूपी मंदिराची काळजी घ्यावी असं तू कर माझ्या देवा, ही तुझं प्रार्थना करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो.
येशूच्या नावाने मागतो म्हणतो आई, आमेन.